नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, ही आणि अशी अनेक वाक्ये आपण अगदी लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत. स्त्री म्हणजे एखादी ती आई, बहीण, मुलगी, अगदी कोणतीही स्त्री म्हटलं ना तर तिने थोडं सोशिक असलं पाहिजे, थोडा अन्याय सहन केला पाहिजे, स्वतः आधी इतरांचा किंवा कुटुंबाचा विचार केला पाहिजे, तसंच प्रसंगी आपल्या इच्छांनाही थोडी मुरड घातली पाहिजे. ही आणि असे अनेक प्रसंग आपण आपल्या या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये सर्रास बघत आलो आहोत. आज अगदी तिने स्वयंपाकघराच्या उंबरठ्या बाहेर पडली असेल आणि अंतराळापर्यंत झेप घेतली असली ना तरी तिची ही झेप, तिचा हा प्रवास हा संघर्षमय होता. पदोपदी तिला संघर्ष करावा लागला आहे. हे स्वातंत्र्य मिळवणं तिच्यासाठी इतकं सोपं नव्हतं. या सगळ्या प्रवासामध्ये तिच्याबरोबर समाजसुधारकांच्या बरोबरच तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ना ते आहेत आपले कायदे. समाजामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण व्हावं, स्वतंत्रपणे जगता यावं म्हणूनच शासनाने अनेक कायद्यांची अंमलबजावणी केली आहे. पण खरंच प्रत्येक स्त्रीला म्हणजे तळागाळातल्या प्रत्येक स्त्रीला या कायद्यांची माहिती आहे का? हे कायदे आपल्या स्वतःसाठी म्हणजे आपल्या सुरक्षिततेसाठी कसे वापरायचे याचं प्रशिक्षण किंवा याचं भान तिला आहे का? या सगळ्यांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे स्त्रियांविषयी कायदे एक आढावा. महिलांविषयी कायदे एक आढावा या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण अशाच आपल्या दोन तज्ज्ञ सखींना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. आजच्या आपल्या पहिला गेस्ट आहेत मृदुला सावंत. नमस्कार मृदुलाताई. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. मृदुला सावंत या नॅशनल लेव्हल ट्रेनर आहेत. तसेच PCPNDPT या कायद्याअंतर्गत राज्य नियामक मंडळाच्या पूर्व सदस्य आहेत. व्हॉइस फॉर जस्टिस संस्थेच्या विश्वस्त आणि सदस्य आहेत. तसेच आजच्या आपल्या दुसऱ्या पाहुणे आहेत ॲडव्होकेट नैना परदेशी. नमस्कार नैना मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचंही मनापासून स्वागत. धन्यवाद. ॲडव्होकेट नैना परदेशी मुंबई महानगरपालिकेत 22 वर्ष लीगल ॲडवायझर म्हणून त्यांनी नोकरी केली आहे. 12 वर्ष मुंबई उच्च न्यायालयात त्या वकिली करत आहेत. व्हॉइस फॉर जस्टिस या संस्थेच्या अध्यक्ष तर आहेतच व या संस्थेद्वारे अनेक कायद्यांची माहिती लोकांना करून देणे, त्यांच्या अधिकाराबद्दल माहिती करून देणारे उपक्रम राबवणे हे त्या करत असतात. म्हणूनच आजच्या आपल्या दोन्ही सखींकडून, दोन्ही पाहुण्यांकडून आपण जास्तीत जास्त माहिती करून घेऊया. मी तर अनेक प्रश्न विचारणार आहे. प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 022 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा STD कोड डायल करावा. एक नम्र विनंती, प्रश्न आजच्या आपल्या विषयाला अनुसरून असावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आजच्या आपल्या तज्ज्ञांकडून आपण जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेऊ शकतो. तर आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे महिलांविषयी कायदे, त्यांचा एक आढावा. आणि आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट नैना परदेशी आणि मृदुला सावंत. खूप छान वाटतंय, दोन सख्याच आज आपल्या कार्यक्रमात आहेत आणि आजचा आपला विषयही आहे की महिलांविषयी कायदे एक आढावा. खरं तर इतकी वर्ष आज आपण आता स्वतंत्र झालो आहोत, आर्थिकदृष्ट्या, मानसिक, सामाजिक सगळ्या दृष्ट्या म्हणू शकतो. पण खूप झेप घेतली, अंतराळापर्यंत झेप घेतलेली. आता फक्त चूल आणि मूल एवढंच राहिलेलं नाही, अगदी टिपिकल. पण तरीही मला विचारावंच वाटतं दोघी नाही. आधी मी मृदुला मॅडमला विचारते की खरंच आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत का? काय सांगाल? प्रश्न खूप छान नाही म्हणता येणार पण महत्वाचा आहे. कारण मला असं वाटतं की महिला स्वतंत्र झाला असा एक सर्वसाधारण समज आहे आजच्या काळामध्ये आणि तो पूर्ण चुकीचा आहे असंही नाही म्हणता येणार. परंतु मला वाटतं की महिला स्वतंत्र हळूहळू व्हायला लागलेल्या आहेत. आपल्या देशामध्ये जर बघायचं झालं ना तर आपल्याकडच्या महिलांचं एक पाऊल हे 21व्या शतकामध्ये आहे आणि त्याचबरोबर एक पाऊल हे अजूनही 18व्या शतकामध्ये आहे. तर त्याच्यामुळे दोन्ही पायांसकट आपण पूर्णपणे स्वतंत्र होऊन आपली पूर्ण क्षमता वापरण्यासाठी अजून महिलेला बराच काळ जावा लागेल असं मला वाटतंय. अगदी खरं आहे. मला नैना मॅडमला विचारावं वाटेल की तुमचं काय मत आहे यावर? माझंही तसंच मत आहे. कारण आपल्याकडल्या परिस्थितीचा जर विचार केला तर अशी अपेक्षा असते की स्त्रीने करिअरमध्ये तिच्या अतिशय उच्च पदावर जावं, पण त्याच वेळेला आपली संस्कृती, आपले सणवार, आपल्या घरातली जी परिस्थिती आहे ही सगळी देखील सांभाळावी
आणि प्रत्येक स्त्रीची नेमकं हेच करताना सतत अत्यंत कसरत होत असते. खरंय. त्यामुळे समानता ही जरी कायद्याने दिलेली असली तरी सुद्धा ती प्रत्यक्षामध्ये किती येते हा एक महत्वाचा मुद्दाच आहे. अगदी खरंय. जसं तर तुम्ही खूप छान सांगितलं की तिने अगदी कितीही झेप, कितीही मोठी भरारी घेतली तरी बरोबर तिने हे सगळं सांभाळणं, म्हणजे आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत ही सुद्धा तेवढीच मोठी अपेक्षा तिच्याकडून केली जाते. आणि मला असं वाटतं मुळात ही सुरुवातच इथून होते की ती अपेक्षा फक्त स्त्री आणि स्त्रीकडूनच केली जाते. म्हणजे अगदी ती कितीही मोठी शिकली तरी ह्या गोष्टी सुद्धा सांभाळणं हे तेवढंच गरजेचं आहे. मला मृदुला मॅडमला विचारायचे की तिच्यासाठी अनेक कायदे आहेत, म्हणजे समाजसुधारकच होते, हा संघर्ष मी प्रवासीने केलेला आहे, पण कायदे सुद्धा तिच्या मागे भक्कमपणे उभे होते. त्यातून कुठेतरी आता ती छान एक सुरळीत आयुष्य जगू शकते ह्या कायद्यांमुळे. तर ह्या विशेष कायद्यांची गरज आहे का, काय आहे आणखीन? हो, निश्चितच विशेष कायद्यांची गरज आहेच. विशेष कायदे म्हणजे काय ते आपण आधी जाणून घेऊया, म्हणजे मग आपल्याला पुढे बोलायला बरं पडेल. विशेष कायदे म्हणजे असे कोणतेही कायदे जे एका ठराविक दुर्बल, शोषित, वंचित अशा घटकांचे हितसंबंध जपण्यासाठी, त्यांना विकासाची त्यांचा जो मार्ग आहे तो अधिक जलद आणि सुकर करण्यासाठी किंवा त्यांच्या संरक्षणासाठी जे कायदे बनवले जातात त्याला विशेष कायदे असं म्हटलं जातं. मग ह्या विशेष गटांमध्ये कोणाचा समावेश होतो, तर विशेष गटांमध्ये जे दुर्बल, वंचित, शोषित असे घटक आहेत त्या सगळ्यांचा समावेश या विशेष गटांमध्ये केला जातो. म्हणजे कोण, तर मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या विकलांग जे आहेत ते, किंवा दलित आहेत, धार्मिक अल्पसंख्याक आहेत, वरिष्ठ नागरिक आहेत, स्त्रिया आहेत, मुलं आहेत, या सगळ्यांचा समावेश दुर्बल, शोषित किंवा वंचित गटांमध्ये होतो. आणि त्यांच्यासाठी जे कायदे बनवले जातात त्याला विशेष कायदे म्हणतात. मग इथे असा प्रश्न होतो ना की जर आपण म्हणतो महिला या सबला आहेत, सक्षम आहेत, तर त्यांच्यासाठी विशेष कायद्यांची गरज काय? तर मला असं सांगावंसं वाटेल ना की क्षमता असणं ही एक गोष्ट झाली, पण त्या क्षमतेचा वापर करण्याची संधी मिळणं आणि खरोखर आपण सबल आहोत तर सबलेप्रमाणे राहणं ही एक वेगळी गोष्ट झाली. आतापर्यंत आपली परिस्थिती अशी आहे, ज्या पुरुषप्रधान संस्कृती किंवा पुरुषप्रधान समाजरचना म्हणूया आपण, या समाजरचनेमध्ये अद्यापपर्यंत आपली पूर्ण क्षमता वापरून राहण्याचा अधिकार स्त्रियांना कधीच मिळाला नाही. किंवा अशी जी कोणती संसाधनं आहेत ज्याला आपण रिसोर्सेस म्हणतो, तर असे जे रिसोर्सेस आहेत ज्याच्यामुळे तिला एक ताकद मिळू शकते, बळ मिळू शकतं, त्या संसाधनांवर सुद्धा पारंपरिकरित्या तिचा कधी अधिकारच नव्हता. म्हणजे जसं की संपत्ती आहे, पैसा आहे, राजकीय, सामाजिक, धार्मिक अधिकार आहेत, शिक्षण आहे, ज्याच्यामुळे ताकद मिळू शकते एखाद्या व्यक्तीला, त्या संसाधनांवर तिचा अधिकारच नव्हता. आणि शतकानुशतकं तिला दुय्यम स्थानावरच राहावं लागलं. जसं तुलसीदासांनी म्हटलेलं आहे की ढोल पशु शूद्र नारी सब ताडनके अधिकारी, म्हणजे एखाद्या मुक्या जनावराप्रमाणे तिनेही राहावं, दुय्यम स्थानावर, न बोलता, काहीही तिची क्षमता न वापरता. तशा परिस्थितीमध्ये तिला वर्षानुवर्ष, शतकानुशतकं राहावं लागलेलं आहे. आणि त्यामुळे क्षमता असूनही ती दुर्बल झालेली आहे आज. आणि मग जर तिला यातून बाहेर काढायचं असेल, या दौर्बल्यातनं बाहेर काढायचं असेल, तिचं जर शोषण थांबवायचं असेल, तर तिला काही ना काहीतरी विशेष सुविधा देणं हे क्रमप्राप्त आहे. आणि मला वाटतं त्या दृष्टीने विशेष कायद्यांचं हे जे पाऊल सरकारने उचललेलं आहे ना ते अतिशय महत्वाचं आहे. पण इथे मला हे पण सांगावंसं वाटतं की हे पाऊल फक्त आपल्या सरकारने उचललेलं नाहीये, तर ब्रिटिश काळापासून मला वाटतं हे घडत आलेलं आहे. त्यांनाही जाणवलं होतं, कारण जिथे शोषण होतं ना तिथे काही ना काही अनिष्ट रूढी सुद्धा तयार होतात. जसं की आपल्याकडे सती होती, विधवा केशवपन होतं, किंवा बालविवाह होते. तर हे सगळे जे शोषणाचे विविध प्रकार होते त्याच्याबद्दल ब्रिटिश राज्यकाळापासूनच काही विशेष कायदे केले गेले. मला वाटतं नयनाताई पण याच्याबद्दल सांगू शकते की असे कोणकोणते कायदे तेव्हापासून होत आलेले आहेत. अगदी खरं. नयनाताईंकडूनही ऐकायचं. आपण एक फोन घेऊया. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतायत कल्याणवरून. नमस्कार, बोला शलाकाजी. नमस्कार, मी शलाका गाडगीळ कल्याण प्रश्न विचारू इच्छिते की माझं सतत असं मत आहे की स्त्री आज सर्व क्षेत्रात आहे, असं एकही क्षेत्र नाही की स्त्री तिथे नाहीये. त्याचा नक्कीच आपल्याला सगळ्यांनाच अभिमान आहे. पण मी स्वतः स्त्रीमुक्ती संघटनेत मॅरेज काउन्सिलरचं काम केलेलं होतं, त्यामुळे माझा असा अनुभव आहे की बरेच वेळा स्त्रिया म्हणजे की जे 498A कलम आहे त्याचा त्यांच्याकडून गैरफायदा घेतला जातो, तर ते योग्य नाहीये. आपलं काय मत आहे? नक्कीच, धन्यवाद शलाकाजी. हा प्रश्न नैना मॅडमला विचारावा असा वाटतो, कारण एवढी वर्ष तुम्ही लीगल ॲडवायझर आणि काम करत आहात. काय सांगाल, त्यांना काय मार्गदर्शन? त्यांनी म्हटलं ते बरोबर आहे, पण मला एक गोष्ट पहिल्यांदाच इथे नमूद करावीशी वाटते ती अशी आहे की कोणत्याही कायद्याचा दुरुपयोग होतो.
पण स्त्रिया किंवा लहान मुलं यांच्या संदर्भातले जे विशेष कायदे आहेत त्याच्या बाबतीत जो दुरुपयोग झाला तर त्याची ओरड खूप जास्त प्रमाणात होते. जसं म्हटलं गेलं की हुंडाविरोधी कायद्याच्या ह्याच्यामध्ये ज्या कायद्याचा दुरुपयोग केला जातो ही गोष्ट खरी आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील ह्याच्याबद्दल दखल घेतलेली आहे आणि म्हणून पूर्वी जेव्हा हुंड्याबद्दल तक्रार झाल्यानंतर ताबडतोब अटक केली जात होती त्याच्याबद्दल आता सुप्रीम कोर्टाने अटकाव केलेला आहे. परंतु असा दुरुपयोग होतो म्हणून सगळे कायदे चुकीचे आहेत असं मात्र आपण नक्कीच म्हणू शकत नाही. आणि अर्थात ह्या गोष्टीमध्ये कित्येक वेळा असंही होतं की स्त्रीवरती घरच्यांकडूनच चुकीची केस दाखल करण्यासाठी दबाव टाकला जातो आणि त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे एका अर्थाने परत ती स्त्री कोणाच्या तरी दबावाखालीच अशी कृती करते आणि त्यामुळे तिला प्रत्येक वेळी दोषी आपण ठरवू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की कायद्याचा दुरुपयोग होत नाही असं नाहीये, दुरुपयोग होतो पण तो सगळ्याच कायद्याचा होतो आणि म्हणून केवळ कायदे नसावेत किंवा कायद्यामध्ये काही बदल ताबडतोब घडवावेत असं नाही. आणि आपण जर डेटा जर कलेक्शन बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की हा कायद्याचा दुरुपयोग जेवढा होतो त्याच्यापेक्षा त्याची गरज खूप जास्त त्याचं प्रमाण किती असेल काय सांगू शकाल तुम्ही? अतिशय म्हणजे अल्प असतं. आपण म्हणताना दुरुपयोग म्हणतो पण त्याचं प्रमाण अतिशय अल्प असतं, 2%, 3%, ह्याच्यापेक्षा जास्त नसतं. परंतु लगेच त्याची ओरड मात्र खूप मोठ्या प्रमाणावर होते. किंवा सुप्रीम कोर्टाने सुद्धा जी अटक करण्यासाठी बंदी घातलेली आहे की ताबडतोब अटक करू नये म्हणून, परंतु आजही हुंड्यासाठी छळ होऊन मृत्यू होतात, थांबलेले नाहीयेत. हा कायदा व्हायला किती वर्ष झाली आहेत पण तरी सुद्धा हे प्रमाण थांबलेलं नाही आहे. त्याच्यामुळे त्याचा दुरुपयोग होतो असंच फक्त आपण म्हणून चालू शकणार नाही, तर आपल्याला त्याची अजूनही गरज आहे. मग आपण त्याच्यामध्ये सामाजिक भान लोकांमध्ये निर्माण करून काय करता येईल याचा विचार केला गेला पाहिजे असं मला वाटतं. आणि स्त्रींवर असे जे दबाव टाकले जातात ते घरच्यांकडून टाकले जाऊ नयेत असंही मला वाटतं. मला असं वाटतं की खरंच तुम्ही खूप छान सांगितलं की एवढी वर्ष झाली आहेत हे कायदे निघालेले आहेत, सगळं मान्य आहे, अगदी त्याचा दुरुपयोग केला जातो इथपर्यंत आपण म्हणतो, पण प्रमाण त्याचं अजूनही म्हणजे जशा अशा अनेक प्रथा आहेत की त्या समूळ नष्ट झालेल्या नाहीयेत एवढ्या वर्षानंतरही. अजूनही कुठेतरी आपल्याला त्यांच्यासाठी कायद्याची मदत घ्यावी लागतच आहे. मला असं वाटतं की मृदुला मॅडम तुम्ही सुद्धा ग्राउंड लेवलवर खूप काम केलेलं आहे, तर तुमचा अनुभव ऐकायला आवडेल. हो, मला या संदर्भात बोलायचंच होतं कारण बऱ्याचदा आम्ही जेव्हा प्रशिक्षण घ्यायला जातो किंवा कुठेही बोलायला जातो तेव्हा हा प्रश्न वारंवार उपस्थित होतो की महिलांकडून दुरुपयोग केला जातो कायद्यांचा. आणि त्यावेळी मी हमखास विचारते की मला सांगा की तुमच्या आजूबाजूला अशा किती महिला तुम्हाला दिसल्या की ज्यांनी खरोखर असं काही नसताना केसेस घातल्या. आणि मग आम्हाला अशी उत्तरं मिळतात की नाही, माझ्या पाहण्यात आलेलं नाही पण मी असं ऐकलेलं आहे. तर मला असं वाटतं की इथे नेमक्या आकडेवारी सकट म्हणजे एक सरसकट विधान, जनरलाइज स्टेटमेंट ज्याला आपण म्हणतो तसं करण्याऐवजी ना आपण एक निश्चित अशा केस असतील तर त्या गोळा करून आकडेवारी सकट बोललं तर बरं पडेल. कारण जेव्हा समुपदेशनाचं काम आम्ही करत असतो तेव्हाचा आमचा जो अनुभव आहे ना तो बराच वेगळा आहे. इथे चुकीच्या केसेस किंवा खोट्या केसेस घालण्याचं प्रमाण अत्यल्प म्हणजे ज्याला निग्लिजिबल, नगण्य म्हणून आपण तसं आढळून येतं. मात्र योग्य कारणासाठी केस दाखल करून सुद्धा केवळ पुरेसे पुरावे महिला पुरावा गोळा करून मग केस करत नसते. त्यामुळे केवळ पुरेसे पुरावे नसल्यामुळे कितीतरी बाबतीमध्ये शिक्षा झालेली नाहीये. मला एक केस अगदी म्हणजे मला ती फार लागलेली गोष्ट आहे इनफॅक्ट. आणि आमची एक केस होती ज्याच्यामध्ये अत्यंत वर्षानुवर्षाचं तिचे म्हणजे मारहाण, शारीरिक मानसिक छळ तिने सहन केलेला होता. आणि नंतर एकदा नवऱ्याने तिचा अर्धा गळा कापला होता आणि ती कोसळली, पडली, बेशुद्ध झाली. नवऱ्याला वाटलं ती मेली आणि तो तिथून पळून गेला. प्रत्यक्षामध्ये ती जिवंत होती. आणि आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की दिस इज लिमिट, म्हणजे ह्याच्या पलीकडे अजून तिचा जीव जाणं एवढंच शिल्लक आहे. तर त्यावेळी तिची 498 केस आम्ही दाखल केली होती. आणि दुर्दैवाने ह्या इतका गंभीर स्वरूपाचा अत्याचार तिच्यावर होत असून सुद्धा तिचा नवरा केवळ 6 महिन्याची शिक्षा होऊन सुटला. तर अशी खास करून ना 498 हा एक फौजदारी स्वरूपाचा कायदा आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये पुराव्यांवर फार भर दिला जातो. कारण कोणाला तरी शिक्षा होणार असते, ते चुकीचं नाहीये. शिक्षा होणार असेल तर पुरावे बघावेच लागतात. पण महिला जेव्हा अत्याचार स्वतःच्या घरात सहन करत असते ना तर त्यावेळी ती पुरावे गोळा नाही करून ठेवत. आधी तिला हे माहिती नसतं की हे
तेवढी परिस्थिती मानसिकताच एवढी नसते वाईट की होणार एवढी आहे वाईट होणार आहे. आणि स्वतःच्या घरच्यांविरुद्ध प्लॅन करून आधी पुरावे गोळा करून ठेवा, जेणेकरून जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाईल तेव्हा मी केस घालेन, असं होत नाही. होत नाही, अगदी आणि त्यामुळे जेवढा लाभ मिळायला पाहिजे ना तेवढा मिळत नाही मला असं वाटतं की आज आपल्याकडे ज्या 2 तज्ज्ञ आहेत त्याच्यापैकी तुम्ही ग्राउंड लेवलवर काम केलेले आहेत आणि तुम्ही ऍक्च्युअल त्या केस घेऊन उच्च न्यायालयात काम केलेले आहे. दोन्ही अनुभव आम्हाला ऐकायचे आहेत. ही चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महिलांविषयी कायदे एक आढावा याविषयी आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट नैना परदेशी आणि समुपदेशक मृदुला सावंत. कार्यक्रमाची चर्चा अशीच पुढे चालू ठेवायची, पण एक फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार रवींद्रजी, बोला. माझा प्रश्न असा आहे, नमस्कार, बोला. उपेक्षित समाजातील महिला म्हणा किंवा झोपडपट्टी कामगार वसाहतील महिला, शेतमजूर महिला किंवा आदिवासी ग्रामीण भागातील उपेक्षित महिला यांना कायद्याविषयी कुठे मार्गदर्शन घ्यायचं असेल, कुवत नसते, एक तर मग मोफत मार्गदर्शन कुठे होऊ शकेल का, किंवा कमी फी मध्ये अशा काही संघटना आहेत का वकिलांच्या, महिला वकिलांच्या की ज्या मदत करू शकतील, त्याबद्दल सांगावं. नमस्कार. नक्कीच, धन्यवाद रवींद्रजी. खरं तर हा प्रश्न आपल्याला घ्यायचाच आहे, पण तत्पूर्वी मला विचारायचं आहे की ब्रेकला जाण्यापूर्वी जेव्हा मृदुला मॅडमनी जे केस सांगितली, तर नैना मॅडम मला तुम्हाला विचारायचं आहे, कारण तुम्ही 12 वर्ष उच्च न्यायालयामध्ये वकिली केलेली आहे, तर अशा जेव्हा केसेस तुमच्याकडे येतात तेव्हा ऍक्च्युअल खरं तर आपण काय म्हणू शकतो की कायद्याचं तिला किती मदत आहे, किंवा कायदा तिच्या पाठीशी ह्यावेळेला किती खंबीरपणे उभा असतो? मग कायद्याची मदत तर असतेच, त्याबद्दल काही शंका नाही. परंतु अर्थात आपला कायदा जो आहे हा पुराव्यांवरतीच आधारित आहे. आणि आपण बऱ्याच वेळा सगळेजण मजेमध्ये म्हणतो की पुरावा की गाडावा असा आपण शब्द वापरतो. दुर्दैवाने काय होतं, ह्याच्यामध्ये जे पुरावे गोळा करायला पाहिजेत ते पुरावे गोळा करण्याचं काम हे पोलीस ह्या यंत्रणेकडे असतं. आणि आपल्याकडचे पोलीस आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की ऑलरेडी त्यांच्यावरती खूप बर्डन असतात, कामाचं प्रेशर असतं आणि इतर अनेक कारणं असतात. जसं मृदुलाताईने सांगितलं की ती स्त्री काही पुरावे जमा करून ठेवत नाही. खरं तर उलटं होतं, एखाद्या वेळी जर चुकून त्या स्त्रीने कधी बोलणं रेकॉर्ड केलेलं असेल किंवा आता आजकाल सगळ्यांकडे मोबाईल फोन असतात, व्हॉट्सअपवरनं कोणाला मेसेज पाठवला असेल आणि जर तो सादर केला तर कोर्ट कधी कधी असं उलटं पण प्रिज्युडाईज होतं की म्हणजे तुम्ही आधीपासून ह्याची तयारीच करत होतात का. तर त्याच्यामुळे ह्या दोन्ही मधली लाईन जी आहे ती फार धुसर आहे. आणि अर्थात पुरावे महत्वाचे आहेत, पुरावे गोळा करणं हे पोलिसांचं काम आहे. मला असं वाटतं बऱ्याच जणांना हे माहिती नसतं की अशा जेव्हा केसेस येतात तेव्हा जरी ती स्त्री सरकारी वकिलांच्या थ्रूच तिला जरी आपली केस मांडावी लागत असली तरी नवीन ज्या काही कायद्यामध्ये सुधारणा मध्यंतरी झाल्या त्यानुसार ती आपल्यासाठी एक वॉचिंग ॲडव्होकेट नेमू शकते. समजा जर तिला वकील परवडत नसेल तर असा वॉचिंग ॲडव्होकेट म्हणजे जो फक्त लक्ष ठेवतो आणि सगळे पुरावे योग्य तऱ्हेने कोर्टासमोर येत आहेत की नाही ह्याच्यासाठी काळजी घेतो, तर तिला जर परवडत नसेल तर लीगल एड तर्फे सुद्धा तिला मोफत वकील मिळू शकतो. आणि अशा पद्धतीने ती आपली केस व्यवस्थित सादर होते की नाही कोर्टासमोर ह्याची काळजी करू शकते. पुरावा हा महत्वाचा आहे आणि तो व्यवस्थित गोळा केला गेला पाहिजे, यात काही शंका नाही. पण आज जर आपण पाहाल तर न्यायालय सुद्धा अतिशय महिला किंवा या जे वंचित गट आहेत त्यांच्या संदर्भामध्ये न्यायालयही अतिशय संवेदनशील झालेली आहेत. आणि त्याच्यामुळे ह्या बिटवीन द लाईन्स ज्या आहेत त्याच्यामध्ये न्यायालयांनी ज्याला आम्ही इंटरप्रिटेशन करतो किंवा त्याचा अर्थ समजावून घेऊन त्याच्यावरती न्याय देणं जे न्यायालयांकडून अपेक्षित आहे ते बऱ्याच प्रमाणात आजकाल न्यायालय करताना दिसतात. त्याच्यामुळे कायद्याची मदत आहेच आणि त्या स्त्रीला अजूनही जसं मी म्हटलं तसं वॉचिंग ॲडव्होकेट घेऊन किंवा एखाद्या संघटनांकडून माहिती घेऊन स्वतःची केस मांडण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात आणि तशी संधी तिला न्यायालयात काही प्रमाणात नक्कीच मिळू शकते. आता तुम्ही एक मुद्दा इथे सांगितला की लीगल ॲडवायझर तिला मोफत मिळू शकतो आणि जसं आता आपल्याला आपले प्रेक्षक रवींद्र कुडाळकर यांचाही फोन होता, तर त्याच अनुषंगाने मला तुमच्या दोघींनाही विचारायचं आहे, तुम्ही जेव्हा ग्राउंड लेवलवर कामं करता प्रत्यक्ष तिथे जाऊन, आणि तर बऱ्याचदा असं होतं की जसं त्यांनी सांगितलं की उपेक्षित किंवा मजूर किंवा काही कामगार स्त्रिया असतात, तर पहिला मुद्दा हा उपस्थित होतो की बदनामी, मी जर माझ्यावर अन्याय होतोय हे जर मी पुढे जाऊन सांगितलं तर माझी बदनामी होईल. आणि दुसरी गोष्ट अशी असते की हा जो असा एक वर्ग आहे तर तिथे फायनान्शियल किंवा पैसा हा एक मुद्दा उपस्थित असतो की वकील करणं किंवा हे सगळं करणं याच्यामध्ये खूप खर्च येईल आणि मग कुठेतरी तो अन्याय सहन केला जातो. याविषयी मृदुला मॅडम आधी तुम्ही काय सांगाल, त्यांना कशी ही माहिती मिळू शकते किंवा कशा पद्धतीने त्यांच्या मनातली ही भीती आपण घालवू शकतो?
आता जर बघितलं ना तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा आणि शहरी भागामध्ये सुद्धा अशा निरनिराळ्या स्वयंसेवी संघटना आहेत की ज्या महिलाविषयक प्रश्नांवर काम करत आहेत. तर या संस्थांतर्फे सुद्धा गावोगावी शिबिरं घेतली जातात किंवा शिबिरं जर होत नसतील त्या ठिकाणी तर त्या संघटनेच्या ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा, कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा आपण आपल्यावरचा प्रसंग जो असेल तो सांगू शकतो आणि त्या बाबतीत त्यांचं मार्गदर्शन आपण मिळवू शकतो. त्याचबरोबर जो कायदेशीर मोफत सल्ला मिळायला पाहिजे तर सरकारनेच ही सोय केलेली आहे की कोणालाही कायदेशीर मदत न मिळाल्यामुळे कायदेशीर प्रक्रियेमध्ये त्रास सोसावा लागू नये या दृष्टिकोनातून सरकारने मोफत विधी सेवा पुरवणारी यंत्रणा उभी केलेली आहे. मुंबईमध्ये फ्री लिगल एड म्हणून आहे, तसं जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा अशा स्वरूपाची यंत्रणा केलेली आहे. मला असं वाटतं की ज्या संस्था किंवा ज्या व्यक्ती महिलांच्या प्रश्नावर काम करतात तर त्यांनी हे आवर्जून करावं की महिलांना हिंसेसंदर्भात किंवा त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात किंवा त्यांना असणाऱ्या विशेष सवलती जसं मॅटर्निटी बेनिफिट असेल किंवा इतर काही असेल तर त्याच्याबद्दल माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही करता येणं शक्य आहे ते जरूर करावं. मग त्याच्यामध्ये शिबिरं असतील, त्याच्यामध्ये जनजागृती कार्यक्रम असतील, त्याच्यामध्ये आयसी मटेरियल ज्याला आपण म्हणतो की म्हणजे पोस्टर्स आहेत किंवा भित्तीपत्रकं आहेत, अशा स्वरूपाचं जे काही आहे ते तयार करणं असेल किंवा गावोगावी खेडोपाडी जाऊन काही शॉर्ट फिल्म्स दाखवणं असेल तर अशा स्वरूपाचं जनजागृती आणि माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही करणं शक्य आहे ते केलं पाहिजे आणि ते होतही आहे. ऑफकोर्स त्याचं प्रमाण जेवढं आवश्यक तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नसू अजूनपर्यंत, पण ते प्रयत्न होत आहेत तेवढं निश्चित. अगदी खरंय. नैना मॅडमकडून आपण ऍक्च्युअल कोर्टामध्ये सुद्धा कशा पद्धतीने ती मदत घेऊ शकते ते जाणून घेऊया. आधी आपण एक फोन घेऊया. आपल्या सखीचा आपल्याला एक फोन आलाय. नमस्कार, बोला. नमस्कार, बोला. मॅडम माझ्या मुलीबद्दल सांगायचं होतं मला. 3.5 वर्ष झाली लग्नाला आणि त्याला सोडून दिले. नांदवत नाही म्हणतो मुलगा. मग चांगली नाही दिसायला किंवा मला पटत नाही, माझे विचार जुळत नाहीत असे बोलते आणि मूल होत नाही. हा गुन्हा आहे का एवढं विचारायचं तुम्हाला? नक्कीच, धन्यवाद. नैना मॅडम, तुम्ही अनेक केसेस हँडल केलेल्या आहेत. जसं आता आपल्या ह्या सखीचा हा जो एक प्रश्न आहे त्याला काय तुम्ही मार्गदर्शन कराल? बघा, या केसमध्ये कसं आहे, वैयक्तिक त्यांना पहिल्यांदा त्या मुलीची काय इच्छा आहे ही अतिशय महत्वाची बाब आहे. तिला जर असं वाटत असेल की ह्या पद्धतीने जर नवरा मला वागवत असेल तर मला त्या नवऱ्याबरोबर राहायचं नाही आहे, असं जर तिला वाटत असेल तर ती घटस्फोटासाठी दावा दाखल करू शकते. तिचा जो छळ होतोय, टोमणे मारणं किंवा मूल न होण्याबद्दल त्यांनी उल्लेख केला, मला मुद्दामून सांगावं असं वाटतं की कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा जो महिलांसाठी आलेला आहे त्याच्या बाबतीत खूप जणांना असं वाटतं की फक्त शारीरिक हिंसा असेल तरच केस दाखल करता येते, परंतु तसं नाहीये. तर शारीरिक हिंसेबद्दल भावनिक किंवा मौखिक हिंसा म्हणजे जसं की मूल न होण्यावरनं टोमणे मारणं किंवा मुलगा न होणं याच्यावरनं टोमणे मारणं किंवा अपमानजनक घरच्या व्यक्तींवरनं अपमानजनक बोलणं, माहेरच्या व्यक्तींवरनं अपमानजनक बोलणं, अशा पद्धतीची जी हिंसा असते ती सुद्धा ह्या कायद्याखाली येते. आणि त्याचबरोबर लैंगिक हिंसा, आर्थिक हिंसा, तिला कोणतंही आर्थिक स्वातंत्र्य न ठेवणं, तिचे सगळे पैसे काढून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी कौटुंबिक हिंसेमध्ये येतात. त्यामुळे जर तिला अशा पद्धतीच्या हिंसेला सामोरं जावं लागलं असेल तर ती त्या कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली सुद्धा केस दाखल करू शकते. कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली जर तिने केस दाखल केली तर त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की तिला अनेक प्रकारचे आदेश, म्हणजे जसं की निवारा आदेश, पहिला संरक्षण आदेश, अशा पद्धतीचा त्रास कोणी देऊ नये. त्याच्यानंतर निवारा आदेश, म्हणजे ज्या घरात ती राहत होती, वैवाहिक जीवन सुरू केल्यानंतर ज्या सामायिक घरात, शेअर हाऊस होल्डमध्ये ती राहत होती तिथेच राहण्यासाठी मिळणारा आदेश तिला मिळू शकतो. पोटगीचा आदेश मिळू शकतो आणि इतर कॉम्पेन्सेशन, नुकसान भरपाईचा आदेश, आणि हे सगळे आदेश तिला एकच अर्ज करून मिळू शकतात. त्याच्यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावरती प्रोटेक्शन ऑफिसर किंवा संरक्षण अधिकाऱ्याची नेमणूक झालेली आहे. म्हणजे तिला थेट कोर्टात न जाता ती संरक्षण अधिकाऱ्याकडे जाऊन सुद्धा आपली केस दाखल करू शकते. आणि तिला जर वाटत असेल की ह्या नवऱ्याबरोबर तिला नांदायचं नाहीये तर ती कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या खाली केस दाखल करण्याबरोबरच घटस्फोटासाठी फॅमिली कोर्टामध्ये सुद्धा दावा दाखल करू शकते. हे दोन्ही ऑप्शन तिच्यासाठी ओपन आहे. ते एकाच वेळेला तिला ह्या दोन्ही गोष्टी करता येऊ शकतात. मला असं वाटतं ह्या मार्गदर्शनामुळे आपल्या सखीला नक्कीच काही मदत घेता येईल. याचबरोबरीने मला तुम्हाला विचारायचं आहे की पॉश हा जो एक महत्वाचा कायदा आहे तो कुठे कुठे लागू होतो? पॉश हा जो कायदा आहे, मगाशी मृदुलाताईंनी जसं सांगितलं, विशेष कायदे, आपल्याकडचे बरेचसे विशेष कायदे जे आहेत हे काहीतरी घटनेवरनं आलेले आहेत. पॉशचा जो कायदा आहे हा राजस्थानला भौरी देवीच्या घटनेवरनं आलाय.
जी एक सरकारी नोकर होती आणि जिचं काम होतं बालविवाह रोखणं. तो रोखण्याचा प्रयत्न करण्यासाठी तिने प्रयत्न केले जेव्हा सरपंचांच्या घरातला बालविवाह रोखण्यासाठी, त्यावेळी तिच्यावरती सामूहिक बलात्कार झाला. ती ज्यावेळी केस रजिस्टर करायला गेली त्यावेळी तिची केस घेतली नव्हती, कारण त्यावेळेला सामूहिक बलात्कार ही संज्ञा आपल्या आयपीसी किंवा भारतीय दंडविधान संहितेमध्ये नव्हती. मग जेव्हा मधल्या सामाजिक संस्थांनी दबाव टाकला तेव्हा केस रजिस्टर झाली. खालच्या कोर्टामध्ये तिला त्या आरोपींना शिक्षा झाली. दुर्दैवाने उच्च न्यायालयाने असं ठरवलं की ह्या ज्या लोकांनी सामूहिक बलात्कार केलाय ते उच्चवर्णीय असल्यामुळे आणि ती दलित स्त्री असल्यामुळे ते तिला स्पर्श करू शकत नाहीत, त्याच्यामुळे बलात्कार झालेला नाहीये. त्याच्याविरुद्धचं अपील सुप्रीम कोर्टात गेलं. त्यावेळी राजस्थानमधल्या विशाखा या संघटनेने एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आणि त्यांनी असं सांगितलं की कामाचा अधिकार, सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळण्याचा अधिकार हे स्त्रियांचे सुद्धा मूलभूत अधिकार आहेत. आणि त्याच्यामध्ये ज्या गाईडलाईन्स सुप्रीम कोर्टाने दिल्या त्यानंतर कायद्यामध्ये परावर्तित झाल्या. अर्थात आपल्याला सगळ्यांना ह्या कायद्यांची किंवा ह्या गोष्टींची माहिती नसल्यामुळे विशाखा गाईडलाईन्स 1997 मध्ये आल्या आणि कायद्यामध्ये त्याचं रूपांतर 2013 मध्ये म्हणजे 16 वर्षानंतर झालं. आपण जो पॉश हा कायदा म्हणतो, हा पॉश कायदा म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ वुमन ॲट वर्कप्लेस, प्रोहिबिशन रिड्रेसल असा कायदा आहे, ज्याला आपण मराठीमध्ये जर म्हणाल कामाच्या ठिकाणी होणारं महिलांचं लैंगिक शोषण विरोधी प्रतिबंध, मनाई आणि इलाज कायदा 2013. हा कायदा जिथे जिथे 10 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, महिला किंवा पुरुष, त्या सगळ्या ठिकाणी लागू होतो. त्यामुळे ह्यामध्ये नर्सिंग होम्स असतील, शाळा, कॉलेजेस, अकॅडमीज, गव्हर्नमेंट ऑफिसेस, प्रायव्हेट ऑफिसेस, मोठे मोठे शॉप्स, मॉल्स, अशा सगळ्या ठिकाणी हा पॉश कायदा लागू आहे. आणि या कायद्याचा बेसिक हेतू जो आहे तो स्त्रीला कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळावं आणि ज्याच्यामुळे तिचा कामाचा अधिकार वंचित होऊ नये, हा आहे. अगदी खरं आहे. म्हणजे आपण बघू शकतो की कायदे आपल्या बरोबरीने आपल्या बाजूने आहेत, फक्त आपल्याला स्वतःला थोडं डोळे उघडून त्याची चौकशी करणं किंवा त्यांच्याबद्दल माहिती करून घेणं हे गरजेचं आहे. ही चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची आणि कायद्यांमध्ये मदत घेताना कोणते अडथळे येतात आणि ते कसे दूर करायचे याविषयी सुद्धा आपण जाणून घेऊयात. आता घेऊयात छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर स्त्रीला सन्मानाने जगता यावं म्हणून तिच्यासाठी अनेक कायदे तयार झालेले आहेत, पण या कायद्यांची तिला माहिती आहे का, याच अनुषंगाने महिलांविषयी कायदे काढावा या विषयावर आपण चर्चा करत आहोत. मृदुला मॅडम, मला विचारायचं आहे की मगाशी एका सखीचा जो प्रश्न होता त्या अनुषंगाने थोडंसं की असं पण तुम्ही जेव्हा समुपदेशक म्हणून कामं करता तर तेव्हा त्या कुटुंबाला, तिच्या नवऱ्याला किंवा कोणाला समज देऊन त्यांच्यामध्ये सामोपचार घडवण्याची काही होत असेल, अशा काही केसेस त्याबद्दल तुम्ही सांगू शकता का? हो, असं बऱ्याचदा की होतं. प्रत्येक वेळेला की कायद्याचीच मदत घेतली नाही पाहिजे? नाही, आमच्याकडे जेव्हा महिला मदतीसाठी म्हणून येते तेव्हा आम्ही तिच्याशी बोलतो, तिच्या गरज पडली तर तिच्या घरच्यांशी सुद्धा बोलतो आणि सामोपचाराने जर तोडगा निघणं शक्य असेल, तिच्यावरचा अन्याय दूर होण्याची काही जरी शक्यता असेल तर त्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न केले जातात. मग त्याच्यामध्ये तिच्या घरच्यांना बोलावून घेणं म्हणजे सासरच्यांना बोलावून घेणं, दोघांमध्ये नवरा आणि बायकोमध्ये चर्चा घडवून आणणं आणि काही मार्ग सुचवणं की हे केलं तर बरं पडेल, कारवाई पुढची टाळता येईल, अशा दृष्टीने समुपदेशन केंद्रामध्ये बोलवून चर्चा डेफिनेटली केली जातेच जाते. आणि त्यातही आमचा अनुभव असा आहे की तिला ही चर्चा केल्यानंतर आम्ही तिला कायद्याची कोणकोणत्या प्रकारची मदत ती घेऊ शकते हे देखील आम्ही तिला सांगतो. आणि आमचा अनुभव असा आहे ना की असं नाहीये की महिलेला कायद्याबद्दल माहिती दिली की लगेच जाऊन तिने केस दाखल केली. जर 100 महिलांना आम्ही कायद्याची माहिती दिली असेल तर त्यातल्या फक्त 5 ते 10 महिलाच प्रत्यक्ष कायद्याची मदत घ्यायला जातात. नाहीतर त्या माहिती घेतात आणि त्या ठरवतात की जेव्हा आपल्याला खरोखर गरज वाटेल, निकड वाटेल तेव्हाच आपण कायद्याची मदत घेऊया. तोपर्यंत शक्य तेवढे सगळे प्रयत्न ते सामोपचाराचे करतात. आणि अनुभव आमचा असा सुद्धा आहे की जेव्हा आम्ही महिलेशी बोलतो तर असं वाटतं की महिलेशी बोलणं काय, किती जण तिच्याशी बोलत असतील, पण योग्य प्रकारचे संदेश जर तिच्यापर्यंत पोहोचवून आपण बोललो तर अनुभव आमचा असा आहे की पुढची सगळी कामं बरीचशी महिला स्वतःच करते. आणि बऱ्याचदा ती त्या घरातनं बाहेर न पडता सुद्धा स्वतः ठाम उभं राहणं किंवा जेव्हा जेव्हा हिंसा होईल तेव्हा पोलिसांना बोलवणं, 100 नंबर डायल करणं, शेजारच्यांची मदत घेणं, वेळ पडली तर काही काळापुरतं त्या घरापासून दूर जाणं आणि परत त्या घरात येणं किंवा डीव्ही सारख्या कायद्याची मदत घेऊन पण त्याच घरात राहणं,
आणि स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होणं, आर्थिक नियोजन हळूहळू स्वतःच्या ताब्यात घेणं, अशा स्वरूपाचे उपाय करणं महिला जास्त मला असं वाटतं पसंत करतात. खूप छान म्हणजे हा मुद्दा आहे तुम्ही जो सांगितला की या काउन्सिलिंगने कमीत कमी तिच्यामधल्या क्षमतेची जाणीव तिला होते. म्हणजे प्रत्येक वेळेला कायद्याची ढाल तलवार न काढता पण सन्मानाने ती जगू शकते. आपण अजून चर्चा पुढे चालू ठेवूया. एक सखी आपल्याशी बोलते. बोला. नमस्कार. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हा मी म्हणते नमस्कार. पहिला नमस्कार. माझी मैत्रीण आहे, तर ती एकटी राहते कारण ती भावंड आहेत पण तिला तिच्याकडे लक्ष नाहीये. भावंड घर आहे तिचं, म्हणजे मोठ्या भावाचं घर आहे, पण ते भाऊ गेल्यामुळे आईच्या नावावर झालं आणि आईच्या नावावर झाल्यामुळे त्या मोठ्या भावाचा दुसरा मोठा भाऊ आहे तर त्याच्या नावावर झालेलं आहे. म्हणून तो तिला राहायला परवानगी आहे पण घर दुरुस्त करायला देत नाहीये. ते आहे फक्त प्लॅस्टर न केलेलं विटांचं बांधकाम केलेलं आहे आणि ते कधीही कोसळू शकतं. त्या पत्री टाकता येत नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल का? धन्यवाद. धन्यवाद. नयना मॅडम, मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही त्यांना अगदी थोडक्यात काय मार्गदर्शन करू शकाल? पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी काही गोष्टी स्पष्ट नाही केलेल्या. ते घर कोणाच्या नावावर आहे वगैरे ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी इथे नमूद करेन की आता नवीन जे कायद्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासूनच आहे, पण आता सुप्रीम कोर्टाचे जे नवीन निकाल घर भावाच्या नावावर आहे. त्याच्यामुळे घरामध्ये जर वडिलोपार्जित संपत्ती आहे त्याच्यामध्ये मुलीचा समान अधिकार येतो. त्याच्यामुळे तसं जर ते वडिलोपार्जित घर असेल तरी ते कोणाच्याही नावावर झालेलं असेल तरी त्यांचा सुद्धा समान अधिकार त्या घरावरती राहणार आहे. त्याचबरोबर त्यांना रिपेअर करणं, राहणं हे सगळे अधिकार त्यांना आहेतच, तेवढ्या बरोबरीनेच आहेत. आता रिपेअर करण्याच्या बाबतीत वगैरे त्यांनी जे विचारले ते भावाशी बोलून किंवा काय त्यांना त्याच्याशी म्हणजे चर्चा करून हा प्रश्न सोडवता येईल. त्या जर वरिष्ठ नागरिक असतील तर वरिष्ठ नागरिकांसाठी एक नवीन कायदा आहे ज्याच्यामध्ये मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीझन ऍक्ट 2007 असं त्याचं नाव आहे. त्या कायद्याखाली सुद्धा त्यांना काही फायदे मिळू शकतात. तसंच कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा सगळ्यात मोठा जो फायदा आहे तो हा आहे की पूर्वी बरेचसे महिलांचे कायदे हे विवाहित महिलांसाठी होते, पण कौटुंबिक हिंसाचार कायदा हा सर्व प्रकारच्या महिलांसाठी आणि सर्व जाती धर्मांच्या महिलांसाठी आहे. तर ह्याच्यामध्ये कोणतीही स्त्री जर त्या हिंसाचार करणाऱ्या पुरुषासमवेत राहत असेल किंवा नात्याने बांधलेली असेल, मग ती रक्ताच्या नात्याने असेल, दत्तक नात्याने असेल किंवा इतर कोणत्याही वैवाहिक सदृश्य नातेसंबंधांमधून किंवा विवाह नातेसंबंधातून असेल, अशा सामायिक घरात राहत असताना तिला जर कोणत्याही हिंसेला किंवा कोणत्याही त्रासाला मानसिक सामोरं जावं लागत असेल तर ती कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली सुद्धा केस करू शकते. आता ह्यांचा जो भावाबरोबर त्या एकत्र त्या घरात जर राहत असेल आणि त्यांना काही त्रास असेल तर त्यांना हा मार्ग आहेच. तिथे कोणत्या सामाजिक संस्था असेल, जसं आपण आता मृदुलाताईंकडनं ऐकलं की सामोपचाराने काही गोष्टी करता येतील का बघता, तर बऱ्याच ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी अनेक सामाजिक संस्था आहेत जिथे तुम्ही आपली म्हणजे आपलं जी काय आहे तक्रार ती घेऊन गेलात तर ती सोडवण्यासाठी ते मदत करतात. तुम्हाला त्याच्यामध्ये मार्ग दाखवतात. दोन्ही लोकांना समोरासमोर बसवून ह्याच्यातून काय मार्ग काढता येईल त्याच्यावरती विचार करतात. तर ह्याही गोष्टी त्या करू शकतात आणि त्यांना अधिकार तर आहेच आहे त्या घरामध्ये. अगदी नक्कीच. मगाशी आपली जी चर्चा चालू होती की आपण पॉश कायद्याबद्दल थोडं सांगितलं, मला त्याच्याबद्दल अजून थोडं विचारायचं आहे की अजून ह्या लैंगिक शोषणाच्या व्याख्येत नक्की काय काय येतं? कारण बऱ्याचदा असं होतं की लैंगिक शोषण म्हटलं की हे अशाच पद्धतीचं किंवा एक ठराविक आपली व्याख्या असते, तर त्याच्यात कुठल्या कुठल्या व्याख्या नमूद केलेल्या आहेत त्याविषयी थोडं मार्गदर्शन करा. लैंगिक शोषण म्हटलं की पूर्वी आता मुळात हा जो पॉश कायदा आला त्याच्या पूर्वी असं होतं की फक्त रेप किंवा बलात्कार आणि विनयभंग या दोनच गोष्टी यायच्या, पण ह्याच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या लैंगिक शोषण आहेत परंतु त्या रेप किंवा म्हणजे बलात्कार किंवा विनयभंगामध्ये येत नव्हत्या. तर आता जी लैंगिक शोषणाची व्याख्या केलेली आहे त्या व्याख्येमध्ये अनेक गोष्टी येतात. मग त्याच्यामध्ये अश्लील साहित्य दाखवणं असेल, लैंगिक सुखाची मागणी करणं, लैंगिक सुखासाठी पुढाकार घेणं किंवा पोर्नोग्राफी ज्याला आपण म्हणतो, अश्लील साहित्य दाखवणं, अश्लील स्वरूपाची शेरेबाजी करणं, ह्याबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणतीही अशी कृती जी त्या स्त्रीला अमान्य आहे आणि जी लैंगिक स्वरूपाची आहे अशी करणं ही लैंगिक शोषणाच्या व्याख्येत येते. आता ह्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्या स्त्रीकडे सतत टक लावून बघणं हे सुद्धा तिच्यासाठी लैंगिक शोषण असू शकतं. इथे मी थोडंसं स्पष्ट करेन, ज्याला आपण सेक्शुअल बाउंड्रीज म्हणतो किंवा प्रत्येक स्त्रीची जी लैंगिक परिसीमा असते ही वेगळी वेगळी असते. शहरांमध्ये आपण सहजतेने शेकहँड करतो,
परंतु गावाकडनं आलेल्या स्त्रीला जर एखाद्या पुरुषाने येऊन शेकहँड केला तर ते अजिबात चालू शकत नाही. तर तिच्यासाठी ते लैंगिक शोषण असू शकतं. द्वर्थी गाणी म्हणणं. मध्यंतरी आमच्याकडे अशी एक केस आली होती की तो माणूस म्हणाला की मॅडम मला सवय आहे, मी सकाळी जे गाणं ऐकतो ते माझ्या डोक्यामध्ये अख्खा दिवस राहतं आणि मी ते सारखं गुणगुणत असतो. म्हटलं मग काय झालं? तर म्हणे नाही, मी असं सकाळी एक गाणं ऐकलं आणि मी ऑफिसमध्ये गेलो आणि मी ते माझ्या लायब्ररीत गेलो आणि ते गाणं म्हणत होतो. म्हटलं मग? तर म्हणे नाही, म्हणे पुढे तिथे एक बाई होती, तिने माझी तक्रार केली. तर म्हटलं गाणं कोणतं होतं? तर म्हणाला शीला की जवानी. म्हटलं महिलेचं नाव शीला असेल? तर म्हणाला हो. तर म्हटलं असे योगायोग फक्त हिंदी सिनेमातच होतात, प्रत्यक्षात होत नाहीत. तर अशा अनेक कृती आहेत की ज्या आपल्याला वाटतात की त्या कदाचित लैंगिक शोषण नाहीये, परंतु त्या लैंगिक शोषणाच्या व्याख्येत येतात. आणि म्हणून सगळ्यांनी लैंगिक शोषणाची व्याख्या नीट समजून घेणं गरजेचं आहे. कारण ह्या कायद्यानुसार सगळ्यात महत्वाची बाबी आहे की तुम्हाला तुमचा हेतू काय होता हे महत्वाचं नाहीये, तर त्या स्त्रीवर काय परिणाम झाला आणि तिला जर ते अमान्य असेल तर ते तिच्यासाठी तिचं लैंगिक शोषण आहे. म्हणजे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तिने फक्त समजून घेतल्या पाहिजेत, तर त्या कायद्यांची मदत ती पूर्णपणे घेऊ शकते आपल्या सुरक्षिततेसाठी. मृदुला मॅडम, मला तुम्हाला विचारायचे की ह्या कायद्यांची मदत घेताना स्त्रियांना काही अडथळे येतात का? म्हणजे तुमच्याकडे अशा काही केस किंवा काही सांगू शकाल का? हो, कायद्याची मदत घेताना स्त्रियांना नेहमीच बरेच अडथळे येतात. यातला सगळ्यात महत्वाचा अडथळा जो आम्हाला जाणवतो तो म्हणजे स्त्रियांना कायद्याची माहिती नसते. म्हणजे त्यांना हे माहिती असतं की अशा स्वरूपाचे काहीतरी कायदे आहेत, डीबी कायदा आहे, सेक्शुअल हॅरॅसमेंट बद्दल काहीतरी कायदा आहे, पण त्या कायद्यांच्या नेमक्या तरतुदी काय आहेत किंवा त्या तरतुदी आपल्याला लागू पडतायत का खरोखर, आणि त्या कायद्याचा लाभ आपण घेऊ शकतो का, घ्यायचा असेल तर तो कशा प्रकारे घ्यायचा, ही माहिती अगदी कॉलेजच्या शिकलेल्या प्रोफेशनल महिलांना सुद्धा बऱ्याचदा नसते आणि त्याच्यामुळे कायद्याची मदत त्या घेऊ शकत नाहीत. तर हा एक महत्वाचा अडथळा दिसतो. दुसरं आम्हाला असं दिसून आलंय ते म्हणजे जेव्हा आपल्यावरची अन्यायाची दाद मागण्यासाठी म्हणा किंवा जे काही हिंसेचे परिणाम त्यांच्या शरीरावर झालेत त्यासाठी म्हणा, त्या जेव्हा वेगवेगळ्या यंत्रणांकडे जातात, जसं की समजा त्या लागलं असेल काही मारहाण झाल्यानंतर आणि त्या रुग्णालयात आल्या, तर त्या आरोग्य व्यवस्थेकडे आलेल्या आहेत, तर तिकडूनही त्यांना योग्य ती माहिती मिळत नाही. म्हणजे कसं की जर एखादी घरगुती हिंसाचाराचा सामना करून महिला आली असेल तर डॉक्टरांनी तिचा उपचार करण्याबरोबरच तुम्हाला डीव्हीच्या अंतर्गत मदत मिळू शकते किंवा तुमचा DIR या ठिकाणी भरला जाऊ शकतो, ही माहिती देणं आवश्यक आहे. पण यंत्रणांकडून सुद्धा त्यांना योग्य ती माहिती दिली जात नाही. आरोग्य व्यवस्था असेल, पोलीस असतील, यांच्याकडनं ही माहिती मिळत नाही. हे एक होतं. दुसरं म्हणजे बऱ्याचदा एकूणच घरगुती समस्यांबद्दल स्त्री जेव्हा काही सांगायला जाते तेव्हा सगळ्यांचं म्हणणं असं असतं की हा पर्सनल वैयक्तिक प्रश्न आहे हा, किंवा हे कौटुंबिक प्रश्न आहे, हा असा बाहेर नाही आणला पाहिजे, किंवा पोलिसांना असं वाटतं की हे आमचं काम नाहीये, आम्हाला याच्यापेक्षा बरेच गंभीर स्वरूपाचे गुन्हे आम्हाला बघायचे, तर हे आमचं काम नाहीये. आणि म्हणून ती धाडस एकवटून गेलेली असते, कारण स्वतःच्या घरच्यांविरुद्ध तक्रार करणं फार कठीण असतं. आणि ती जेव्हा धाडस एकवटून जाते आणि तिला अशा स्वरूपाची प्रतिक्रिया मिळते तेव्हा कसंबसं उचललेलं पाऊल ती परत मागे घेते. तर हे अडथळे सुद्धा आम्हाला जाणवतात. दुसरं म्हणजे असं असतं की बरेचसे शंका कुशंका तिच्या मनात असतात. एक म्हणजे जर मी कोर्टात केस घातली तर वकिलाची फी मी कुठनं देणार, किंवा मी केस घातल्यानंतर मलाच घरातून बाहेर काढतील तर मी राहायला कुठे जाणार, अशा स्वरूपाचे. किंवा माझी मुलं आहेत. कधी कधी एक असं होतं ना की आमच्याकडे काही बायकांची अशी उदाहरणं आहेत की त्यांना हिंसाचाराचा खूप त्रास होत असतो, पण त्यांच्या मुलांना त्यांच्या सासरचे आणि नवरा चांगले बघत असतात आणि त्याच्यामुळे मुलं खूप अटॅच्ड असतात त्या लोकांशी. आणि मग महिलेला असं वाटतं की मी जर काहीतरी कायदेशीर कारवाई केली किंवा मी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला तर मग मुलांचं काय, आणि मुलांपासून तिला लांब राहायचं नसतं. तर त्याच्यामुळे सुद्धा ती शक्यतोवर कायदेशीर मार्ग चोखाळायला थोडी म्हणजे कचरत असते. तर असे बरेच. मला असं वाटतं की आता हा जो शेवटचा मुद्दा तुम्ही सांगितला, तर आपल्याकडे 50 किंवा 60% प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत हे होत असेलच. असं किती अटॅचमेंट किंवा त्याच्यामुळे स्वतःवरचा अन्याय सहन करणं. आपल्याकडे वकील आहेत. मला थोडंसं याच्यामध्ये एक ऍड करायचं होतं. ते म्हणजे असं होतं ना की जर एखाद्या महिलेने व्यावहारिक निर्णय घेतला आणि ठरवलं की ठीक आहे माझ्या मुलांना चांगलं बघितलं जातंय ना, तर त्यांना राहू दे इथे, मी बाहेर पडते, पण समाजाला ते मान्य होत नाही. आणि मग असं होतं की ही चांगली आई नाही, अशी कशी ती बाहेर निघू शकली. आणि हे जे सामाजिक दबाव जो असतो ना की एक चांगली स्त्री किंवा चांगली आई म्हणून मी राहणं, तर ह्याचाही खूप फरक पडतो आणि त्यामुळे पण महिला पटकन पाऊल उचलत नाही याच्यामध्ये. आताचा हा जो मुद्दा तुम्ही सांगितला ना की एक चांगली स्त्री, चांगली आई, चांगली महिला, तर ही जी चौकट तिच्यासाठी आखली गेलेली आहे ना, तर मला असं खूप जाणवतं किंवा असं वाटतं की
70% स्त्रियांना लहानपणापासून अपब्रिंगिंगच आपलं असं केलं जातं की ह्या चौकटीतच तुला राहायचं, ह्या चौकटीच्या बाहेर एक जरी पाऊल टाकलं तरी तू वाईट किंवा प्रवृत्तीची किंवा चारित्र्य किंवा असे अनेक तिच्यावर लेबल लावले जातात. ह्या सगळ्यांविषयी आपण तुमची काय मतं आहेत त्याविषयी जाणून घेऊयात. पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची किंवा एक छोटीशी विश्रांती. महिलांविषयक कायदे आणि त्यांचा आढावा या विषयावर आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याकडे दोन सख्या आहेत, ॲडव्होकेट मृदुला समुपदेशक मृदुला सावंत आणि ॲडव्होकेट नैना परदेशी. मॅडम, ही चर्चा आपल्याला अशी पुढे चालू ठेवायची, पण आधी आपण एक फक्त फोन घेऊया. रजनी बागवे आपल्याशी बोलतायत, विले पार्ले. नमस्कार. नमस्कार. बोला रजनीताई. हा, माझा एक असा प्रश्न आहे की सरकारी लोक अदालत म्हणून जे भरवतात तिथे स्त्रियांविषयक प्रश्न फक्त मांडतात की इतरही मांडतात, आणि ते कुठे भरतं, कधी भरतं, याची माहिती कुठे मिळेल? नक्कीच. थँक्यू मॅडम. धन्यवाद रजनीताई. काय सांगाल? लोक अदालत सरकारतर्फे जी भरवली जातात ही अनेक ठिकाणी भरवली जातात. म्हणजे वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये लोक अदालत भरवलं जातं आणि त्याच्या तारखा आधी जाहीर केल्या जातात. ह्या लोक अदालतमध्ये ज्या साधारणतः केसेस चालवल्या जातात, ज्या समुपदेशनाने किंवा सामोपचाराने मिटू शकतात किंवा थोडक्यात दंड करून वगैरे, म्हणजे ज्याला आम्ही पीटी मॅटर्स किंवा छोट्या स्वरूपाचे जे गुन्हे असतात अशा पद्धतीच्या ज्या केसेस असतात त्या ह्या लोक अदालत समोर घेतल्या जातात. बँड्रा येथे कायमस्वरूपी पण लोक अदालत चालवलं जातं. तिथे अनेक जे वीज देयकांच्या संदर्भातल्या केसेस किंवा फोनच्या संदर्भातल्या ज्या अनेक केसेस असतात अशा केसेस चालवल्या जातात. काही वेळा त्या ठिकाणी केस दाखल करायच्या आधी सुद्धा लोक अदालतमध्ये जाऊन आपण सामोपचाराने केस होण्याआधीच मिटवू शकतो प्रकरण. ज्याला तोपर्यंत त्याची केस अशी झालेली नसते, प्रकरण झालेलं असतं, तर तेही मिटवता येतं. आणि न्यायालयांमध्ये सुद्धा लोक अदालत आयोजित केली जातात. त्याच्या तारखा कोर्टामध्ये जाहीर केल्या जातात आणि कोणती प्रकरणं न्यायालयामध्ये त्या लोक अदालत समोर ठेवली जातील हेही जाहीर केलं जातं. ह्याचा मूळ हेतू हाच आहे की जे छोट्या स्वरूपाचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष ते केसेस रखडत राहू नयेत आणि लोक अदालत समोर येऊन थोडक्यामध्ये जर ते मिटत असेल तर ते मिटवून त्या गुन्हे संपतील तिथे आणि न्यायालयांवरती जो भार आहे हा भार कमी होईल. ओके. त्या अनुषंगाने लोक अदालतमध्ये फक्त स्त्रियांच्या संदर्भातले नाही तर सगळे दावे केले जातात. रादर मला असं सांगावंसं वाटेल की स्त्रियांच्या संदर्भातल्या ज्या केसेस आहेत या सहसा लोक अदालतमध्ये येत नाहीत, कारण त्याच्यामध्ये जिथे दंड होऊ शकतो किंवा दंड करून केस संपवली जाणार आहे, जिथे बिलं कमी करणं वगैरे अशा पद्धतीच्या ज्या केसेस आहेत ह्या साधारणतः लोक अदालतमध्ये घेतल्या जातात. जे गंभीर स्वरूपाचे स्त्रियांच्या संदर्भातल्या ज्या केसेस या बऱ्याच प्रमाणात गंभीर स्वरूपाच्या असतात, त्याच्यामध्ये काही आदेश पारित करण्याची गरज असते. तर लोक अदालतमध्ये ह्या केसेसमध्ये आदेश पारित केले जात नाहीत. तिथे सामोपचाराने मिटवण्यासारख्या ज्या केसेस असतील तेवढ्याच त्यांचा तिथे समावेश केला जातो. नैना मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे, इनफॅक्ट तुमच्या दोघींसाठी हा प्रश्न आहे की व्हॉइस फॉर जस्टिस, त्या तुम्ही अध्यक्ष आहात, तुम्ही मृदुला मॅडम विश्वस्त आहात, तर मुळात त्याचा उद्देश काय आहे आणि कशी सुरू झाली, काय सांगाल? व्हॉइस फॉर जस्टिस ही आमची जी संस्था आम्ही सुरू केली आहे त्याच्यामध्ये मूळ हेतू आहे लिगल अवेअरनेस किंवा लिगल लिटरसी, म्हणजे कायदेशीर गोष्टींची माहिती करून देणं. कारण आम्ही जेव्हा कायद्याच्या क्षेत्रात मी काम करायला लागले किंवा जेव्हा मी मुंबई महापालिकेत सुद्धा नोकरी करत होते कायदेशीर सल्लागार म्हणून, तेव्हा सुद्धा असं लक्षात आलं की अनेक गोष्टी ज्या घडतात त्याला कारण लोकांना असणारं कायद्याचं अज्ञान, माहिती नसल्यामुळे आपण खूप वेळा जे लोक आपल्याला सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून पुरेशी माहिती करून न घेता अनेक गोष्टी करतो आणि मग त्याच्यानंतर ती परिस्थिती गंभीर होते आणि मग आपण वकिलाकडे जातो. त्याच्यामुळे निर्णय कायद्यांची माहिती करून देणं हाच मूळ हेतू घेऊन आम्ही व्हॉइस फॉर जस्टिस ही संस्था स्थापन केलेली आहे, ज्याच्यामध्ये मृदुला सावंत ह्या देखील आमच्या विश्वस्त आहेत. आणि ह्याच्यातर्फे आम्ही निर्णया ठिकाणी जसं आपण कार्यक्रम घेतो की जिथे लोकहितांना माहिती देणारे कार्यक्रम, कायद्याबद्दल जागृती करणारे कार्यक्रम घेणं, प्रशिक्षण देणं अशा पद्धतीचे आणि छोटे छोटे व्हिडिओज बनवणं किंवा निर्णय ब्लॉग लिहिणं, याच्यामधून आम्ही लोकांपर्यंत जे महत्वाचे कायदे, म्हणजे पोलीस स्टेशनला गेल्यानंतर काय करायचं किंवा स्त्रीला संध्याकाळी 6 पासून सकाळी 6 पर्यंत अटक करता येत नाही, असे अनेक कायदे जे आपल्याला माहिती नसतात आणि त्याच्यामुळे कधी कधी पोलीस धमकावतात, पोलीस स्टेशनला रात्री यायला लावतात, स्त्रियांच्या संदर्भात काही तिथे वाईट गोष्टी सुद्धा घडू शकतात. तर त्यामुळे हे असे काही जे अधिकार आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. मी खूप वेळा बघितलंय की चांगले चांगले सुशिक्षित लोक तक्रार करतात आणि आमच्याकडे घेऊन येतात की मी FIR केलाय. प्रत्यक्षामध्ये ती NC असते, कारण पोलीस बऱ्याच वेळा जरी FIR करायची गरज असली तरी सुद्धा ज्याला दखलपात्र गुन्हा आहे त्याच्यामध्ये FIR होतो
आणि अदखलपात्र गुन्ह्यामध्ये एनसी होते. पण एनसी केल्यानंतर कोर्टाचे आदेश असल्याखेरीज पुढील चौकशी होत नाही आणि दखलपात्र गुन्ह्यामध्ये चौकशीची गरज असल्यामुळे FIRच होणं गरजेचं असतं. तर ह्या अशा प्रकारची जी माहिती आहे ही आमच्या संस्थेतर्फे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही काम करतो. अगदी मृदुला मॅडम काय सांगाल थोडक्यात? हो. जसं नैना मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे कायद्यांविषयी जागृती निर्माण करणं हे संस्थेचं एक काम आहे. त्याचबरोबर आम्ही निरनिराळ्या कंपन्यांमध्ये सुद्धा जाऊन खास करून ज्या पॉश ऍक्टबद्दल आपण बोललो की कामाच्या ठिकाणी महिलांची जी लैंगिक छळवणूक होते, हा जो कायदा आहे या कायद्यामध्येच असं म्हटलेलं आहे की प्रत्येक आस्थापनेमध्ये प्रत्येक एस्टॅब्लिशमेंटमध्ये या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि तिथल्या समितीचं आणि सगळ्या कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण सुद्धा झालं पाहिजे. तर हे प्रशिक्षण जे आहे ते तिथे जाऊन करणं हे सुद्धा व्हॉइस फॉर जस्टिस तर्फे केलं जातं. एखादा जर जनतेशी निगडीत असा विषय असेल तर त्यासाठी जनहित याचिका दाखल करणं, त्या दृष्टीने आवश्यक ती मदत दुसऱ्या एखाद्या संस्थेची जरी असेल तरी त्याप्रमाणे ते करणं, या सगळी गोष्टी ज्या आहेत ही सगळी जी कामं आहेत ती व्हॉइस फॉर जस्टिस तर्फे केलं जातं. आणि आपलं जे महिला बालकल्याण विभाग आहे त्यांनी या पॉश कायद्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी ज्या काही संस्था त्यांच्या नोंदणीकृत संस्था आहेत, एम्पॅनेल केलेल्या संस्था आहेत, त्यामधली व्हॉइस फॉर जस्टिस ही एक संस्था आहे. तर त्याप्रमाणे आमची प्रशिक्षण बऱ्याच कंपन्यांमध्ये घेतली. विषय खूप मोठा आहे आणि आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, म्हणजे अजून आपण त्या विषयाबद्दल देऊ तितकी माहिती खरंच कमी आहे. पण मला दोघींनाही अगदी थोडक्यामध्ये विचारायचे की स्त्रियांभोवती जी काही चौकट आखली गेलेली आहे ना की सुपर वुमेन आणि तिने चांगली आई, चांगली बहीण, चांगली मुलगी चौकट पार करायचीच नाही, त्याच्यावर समाजाचाही तेवढाच दबाव असतो. तो दृष्टिकोन बदलण्यासाठी काय केलं पाहिजे? अगदी थोडक्यात काय सांगाल मॅडम? वारंवार प्रशिक्षण करणं, लोकांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ही गोष्ट पोहोचवणं की स्त्री ही सुद्धा एक व्यक्ती आहे, एक माणूस आहे आणि तिला पण एक माणूस आणि व्यक्ती म्हणून जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, हे जास्तीत जास्त लोकांना समजावणं. जोपर्यंत आपण समाजामध्ये जागृती करत नाही तोपर्यंत केवळ कायदे करणं पुरेसं आहे असं मला वाटत नाही. काय सांगाल मृदुला मॅडम? स्त्रीभोवती जी चौकट आखली गेली ही आपल्या संस्कृतीमध्ये जे प्रकारे आपल्या जेंडर ट्रेनिंग जे झालेलं आहे, जेंडर कंडिशनिंग झालेलं आहे त्यानुसार झालेली आहे. त्यामुळे जेंडर डिस्क्रिमिनेशन दूर करण्यासाठी जेंडर संदर्भातलं ट्रेनिंग घेणं आणि मानसिकता बदलणं. दुसरं म्हणजे ज्या प्रशिक्षणाचा नैनाताईंनी उल्लेख केला ते प्रशिक्षण फक्त कायद्याच्या तरतुदींबद्दल न देता त्यामागची मानसिकता बदलण्यासाठी सुद्धा ते प्रशिक्षणामध्ये काही गोष्टींचा अंतर्भाव असणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. अगदी खरंय. जसं तर आपल्या दोन्ही सख्यांनी सांगितलं की स्त्री किंवा पुरुष असं न करता ती एक व्यक्ती आहे असं म्हणून तिच्याकडे बघा आणि तिलाही तेवढाच रिस्पेक्ट द्या. आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. कळवण्याची माध्यम तर तुम्हाला माहितीच आहे. आपलं पहिलं माध्यम आहे फेसबुक, www.facebook.com/ddsahyadri. जीमेलद्वारे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. जीमेल आयडी आहे sakhisahyadri@gmail.com. यूट्यूबवर हा कार्यक्रम आणि सगळेच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. www.youtube.com/ddsahyadri. ट्विटर आयडी सुद्धा आहे. नैना मॅडम, मृदुला मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या सोप्या आणि छान शब्दांमध्ये ही सगळी माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.